वसमत येथील शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना शहर प्रमुख विनायक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आज गणेशपेठ सोमवारपेठ येथे नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी नगर परिषद कार्यालयावर शेकडो महिलांनी घागर मोर्चा काढण्यात आला। सदर प्रकरणी दाखल घेऊन तात्काळ गणेशपेठ आणि सोमवारपेठ नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा। जर पाणी पुरवठा सुरळीत नाही झाला आम्हा महिला आणि नागरिकांना पुढील आंदोलनाची दिशा ठरवावी लागेल। याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनावर राहील, अशा आशयाचं निवेदन आज नगर परिषद वसमत या ठिकाणी महिला आणि नागरिक गणेशपेठ आणि सोमवारपेठ यांच्या वतीनं देण्यात आले। यावेळी विनायक सातपुते, विष्णुभाऊ बोचकरी, बंडू बोबडे, बावले भाऊ, नरेंद्र कमळू, प्रसाद सातपुते, मारुती महेश नांदेडकर, सचिन सातपुते, तुषार सातपुते, राजकुमार, बालाजी पटवी, अनंता पवार, विष्णू वाघिले, प्रकाश बबन अंबोरे यांच्यासह शेकडो महिला पुरुष मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आम्ही सगळ्या महिला या गणेशपेठ मधून आलेलो आहेत। आमच्या पाण्याची अडचण घेऊन आमच्या गणेशपेठ मध्ये रोजच्या पाणी सोडलं जात नाहीये। 15-15 दिवसांनी 20-20 दिवसांनी पाणी सोडलं जाते। हे प्रॉब्लेम घेऊन आम्ही आज नगरपालिकेत आलेलो आहे। 4 वर्षापासून गणेशपेठला हा प्रॉब्लेमला फेस करावा लागतंय की पाणी इथे आम्हाला गणेशपेठ मध्ये सोडण्यात येत नाहीये। त्यामुळे हा मोर्चा घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत। आम्ही त्यांना फोन लावला तर ते आम्हाला व्यवस्थित उत्तरही देत नाही। पाईपलाईन फुटलेली आहे, आज सोडतो उद्या सोडतो आणि असं बोलला पाईपलाईन फुटली, दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी 6 वाजता सोडतात। म्हणजे तुम्ही रात्रीतून पाईपलाईन जोडली का? त्याच्यामुळे आम्हाला व्यवस्थित असे उत्तर देण्यात यावे आणि आमची पाण्याची जी काय सोय आहे ती लवकरात लवकर करण्यात यावी। बोर वगैरे सगळे आमच्या बोरांच्या आटून गेलेले, गल्लीतले हापशे आटून गेलेले, बाहेर रोडवरचे। आम्ही नगर परिषद आलो की पाणी 15 दिवसाला एकदा पाणी सोडायले, पाणी टाइम नाही पाण्याचा, आणि आलं तर सकाळी नाही तर रात्री 10 वाजता, आणि फोन लावला तर पाण्याला की लाईट पाईपलाईन फुटलं, नाहीतर पाणी उद्या येणार आहे असं बोलतात। आणि पाणी सोडत नाही, लाईन जाते पाणी सोडले का, आणि 2 नळाला एकदाच पाणी येते, एक नळ आल्यावर एक नळ यायचे पण किती दिवसानंतर 15 दिवसाला एकदा पाणी यायले नव्याला ना गणेशपेठ मध्ये आम्हाला पाणी वेळेवर येत नाही। आलं तर पाणी बरंचसं पाणी वाया जातं आणि ज्या दिवशी पाणी येणार आहे त्या दिवशी अगोदर सांगण्याचं हे नाही, म्हणजे आज पाणी येणार आहे बा, आणि नाही आलं तर किती 15-15 20 दिवस पाणी येत नाही, आणि आलं तर त्याचा टाइम नाही, टेबल नाही, आणि 2 तास काय आलं तर 10 मिनिटं नाही तर मग 2-2 तास आलं की दोन्ही नळाला पाणी नाही तर एकाही नळाला पाणी नाही। आज सकाळी नव्या नळाला पण पाणी आलं आणि जुन्या नळाला पण पाणी आलं, पूर्ण पाणी नालीमध्ये गेलं। असं नाही ना, पाणी वेळेवर सोडा, तुम्ही थोडं सोडा, त्या पाण्याचा काहीतरी टाइम टेबल ठेवा। दरवेळेस हप्त्यातून 2 वेळेस पाणी सोडा, तुम्ही अर्धा तास पाणी सोडा, सगळ्यांना पाणी व्यवस्थित भेटून जाईल। गणेशपेठ इथं पाण्याची टंचाई असल्यामुळे आम्ही नाही का गणेशपेठ वासियांनी घागर मोर्चाचं आयोजन केलं होतं। आम्ही घागर मोर्चा केला, नगरपालिकेवर घेऊन आलो। नगरपालिकेवर घेऊन येते वेळेस आमच्या गणेशपेठ भागामधल्या एका आजीला चक्कर आली असता त्यांना जर काही झालं तर याचा जबाबदार कोण राहील? याचा जबाबदार मुख्य अधिकारी राहील नगर परिषद वसमतचा। पाणी द्या, पाणी यायला पाहिजे नळाला वारंवार। फोन लावला तर म्हणतात 8 दिवसाला येईल, 15 दिवसाला येईल, असं पाणी सोडतात, 2 दिवसाला 4 दिवसाला। आमचा घागर मोर्चाचा उद्देश एवढाच आहे, 2 दिवसाला 4 दिवसाला गणेशपेठ भागामध्ये पाणी सोडायला पाहिजे। पाणी जर नाही आलं तर याच्यानंतर आम्ही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। वारंवार या बारेला आम्ही नगरपालिकेच्या सर्व पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की शासकीय रुग्णालय इथून सत्याग्रह चौक इथपर्यंत जुनी पाईपलाईन टोटली फुटलेली आहे, बऱ्याच जागी लिकेज आहे। ते जे गणेशपेठमध्ये येणारं पाणी हे सगळं रस्त्यामध्ये नाल्यामध्ये निघत आहे, ही पाईपलाईन सर्व फुटलेली आहे। आम्ही यांना वारंवार निर्देशात आणून मला मीडियावाल्याला विनंती माझी अशी आहे की तुम्ही हे कार्यक्रम झाल्याच्या नंतर तुम्ही उद्या पाणी आल्यानंतर दाखवा की किती पाणी लिकेज जात आहे। इतके वारंवार पाणी लिकेज जात असताना याने त्याच्यासाठी काही पर्याय मार्ग केलेला नाही। आज नगर परिषदेच्या काय आव्हान दिलं, म्हणजे काय सांगितलेलं आहे तुम्हाला? अजूनपर्यंत नाही तर शिवोय नाही, तुमच्या माहितीसाठी पाणी पुरवठा अधिकारी नाही, एकही अधिकारी इथे नाही, वालमेन नाही, कोणीच नाही।
की नगरपालिकेच्या टोटली या भोंगळ कारभारामुळे आज इथं ना अभियंता आहे नाही इथं शिव आहे. आता हे जर बाया जर चिडल्या तर इथं आम्ही अभियंत्याच्या शिवला आम्ही इथं अभिषेक करणार आहे, जल अभिषेक करून निघून जाणार आहे आम्ही इथून. आणि याच्यानंतर शिवसेना स्टाईलनं कसं आंदोलन राहते या अधिकाऱ्यांना बी आम्ही दाखविणार. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.